आणि एक मोठी बातमी येते पुण्यातून। पुण्यामध्ये पुन्हा एकदा वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळते। लग्नामध्ये तब्बल 2 कोटी खर्च केला, 2 किलो चांदी दिली, आलिशान 4 चाकी देऊनही सुनेचा छळ करण्यात आलाय। शेअर मार्केटमधील 2 कोटीचं कर्ज फेडण्यासाठी अक्षरशः डोक्याला पिस्तूल लावण्याचा सुद्धा प्रकार घडलेला आहे। सुनेवरती गरम पाणी ओतण्याचा सुद्धा प्रयत्न झालाय। पुण्यातल्या लोहगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सासू आणि सासऱ्याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावलाय। मुळशीमधील संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे आणि पत्नी सुवर्णा लोखंडे अशी आरोपींची नावे आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा वैष्णवी हगवणे प्रकरणाची आठवण झालेली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात हुंडा देऊनही, त्याचबरोबरीने आवश्यक अशा गोष्टी देऊनही सुनेवरती मात्र अत्याचार होत होते। गरम पाणी ओतण्याचा प्रयत्न झालेला आहे सुनेच्या अंगावरती। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, काय हा सगळा प्रकार? प्रज्ञा अगदी बरोबर आहे। पुण्यातून सुनेचा छळ केल्याचे प्रकार वारंवार समोर येत असतात। आणखी हा एक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणाचा गुन्हा जो आहे तो पुण्यातील लोहगाव पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर या प्रकरणातले जे सासू सासरे आरोपी आहेत ते मुळशीतील संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे आणि त्यांची पत्नी सुवर्ण लोखंडे अशी दोघांची नावे आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वी लग्न झालं तेव्हा लग्नात 2 कोटी खर्च करण्यात आला होता। 2 किलो चांदी आणि आलिशान 4 चाकी देऊन देखील सुनेचा छळ सुरू होता। आणि त्या तक्रारीत फिर्यादीत म्हटलं गेलेलं आहे की शेअर मार्केटमधील 2 कोटींचं कर्ज फेडण्यासाठी पैसे मिळावेत यासाठी या सुनेचा छळ करण्यात आला होता। आणि त्यासाठी त्या सुनेच्या डोक्याला पिस्टल लावून देखील घाबरवण्यात आलं, तर सुनेच्या अंगावर गरम पाणी ओतण्याचा देखील प्रयत्न केला गेला। हे सगळे आता गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा अधिकचा तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। खरं तर या आरोपींकडून कोर्टात जामिनासाठी देखील अर्ज करण्यात आला होता, मात्र या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून कोर्टाने यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे। खरं तर पुण्यातील या अशा घटना वारंवार समोर येत आहेत। सर्वात मोठी घटना जी वैष्णवी हगवणे प्रकरण होतं ते देखील समोर आलं होतं। उच्चभ्रू घरातूनच या सगळ्या घटना समोर येते, त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलावीत असं देखील सांगितलं जातंय। वारंवार पैशासाठी सुनांचा छळ केला जात असल्याचं सध्या समोर येतंय आणि या सगळ्याचा पोलीस तपास देखील सुरू आहे। नक्कीच अजिंक्य, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। मात्र तातडीने यावरती अशा स्वरूपाच्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस काय करणार हा मात्र तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आवासून उभा आहे।